नमस्कार, सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। प्रत्येक आईला असे वाटते की आपण दिलेला टिफिन मुलाने सर्व संपवावा, पण 30 पोळी भाजी दिली की मुले ती आवडीने खात नाहीत। त्यामुळेच आजपासून मी तुम्हाला रोज एक हेल्दी आणि एकदम सोपी, कमी वेळेत होणारी रेसिपी दाखवणार आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि तिची पूर्वतयारी आपण रात्रीही करून ठेवू शकतो। चला तर मग आपण पाहून घेणार आहोत पोह्यांपासून उत्तप्पा बनवणे। इथे आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। पोहे पहिल्यांदा आपण धुवून घेणार आहोत। कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे इथे घेतलेले आहेत। पोहे धुवून झाल्यावर जो रवा घेतला होता तो पोह्यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे। रवा भिजला जाईल असे पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि याला 10 मिनिटं भिजवण्यासाठी ठेवायचे आहे, म्हणजे रवा छान फुलला जातो। मुलांना असेच नवीन पदार्थ बनवून दिले की मुले ते आवडीने खातात। आता आपण याला 10 मिनिटे ठेवून देणार आहोत। 10 मिनिटांनी रवा छान फुललेला आहे। याला आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। इडलीला, डोशाला जसे पीठ बनवून घेतो तशाच प्रकारचे पीठ आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे। यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। सर्व पीठ मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। पीठ थोडे घट्ट वाटत होते, त्यामुळे इथे मी परत अर्धा वाटी पाणी टाकून घेतले आहे। याला छान मिक्स करून घेऊया आणि मुरण्यासाठी अर्धा तास ठेवून देणार आहोत। तोपर्यंत याच्यासोबतची चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 3 टोमॅटो कट करून घेतले होते ते टाकून घेतले आहेत आणि 1 कांदा कट करून घेतलेला आहे तोही टाकून घेणार आहोत। आता यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि 3 लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। कांदा टोमॅटो आपल्याला फुल गॅसवर परतवून घ्यायचा आहे। छान परतवल्या गेलेला आहे। याला आपण थंड करून नंतर मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कोथिंबीरीच्या काड्या टाकून घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता याला आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। ही चटणीही तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता। चटणी तयार झालेली आहे। आता आपण उत्तप्पे बनवून घेणार आहोत। उत्तप्पे बनवण्यासाठी इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतले आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। याला छान मिक्स करून घेऊया। उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे। त्याच्यावरती बॅटर टाकून घेणार आहोत। इथे तुम्ही पिठामध्ये भाज्याही टाकून घेऊ शकता। भाज्या एकदम बारीक कट करून घ्यायच्या आणि पिठामध्ये टाकायच्या, तसेही उत्तप्पे एकदम छान होतात। आणि पॅनला तूप किंवा बटरही लावू शकता। आपण इथे काहीच लावलेले नाही तरीही उत्तप्पे छानच होतात। आता उत्तप्पा एका साईडनी छान भाजल्या गेल्याच्या नंतर दुसऱ्या साईडनीही त्याला छान भाजून घेणार आहोत। दोन्हीही साईडनी उत्तप्पा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशा सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अशाच प्रकारे बाकीचेही उत्तप्पे आपण बनवून घेणार आहोत। इथे आपण कुठल्याच प्रकारे तेलाचा वापर केलेला नाही। एकदम हेल्दी असे पदार्थ बनवलेले आहेत। तुम्हीही नक्की बनवा, तुमच्या मुलांनाही नक्कीच आवडतील। हे उत्तप्पे बनवण्यासाठी पीठही आपण रात्री बनवून ठेवू शकतो। उत्तप्पे एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत असे तयार होतात। तुम्हीही या प्रकारे नक्की बनवा, तुमचे मुलेही आवडीने खातील। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आणि उद्याही अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहायला विसरू नका। तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण पुन्हा अशाच सोप्या रेसिपीमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।